सर्वप्रथम मी आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देते. खरं तर आपण गेल्या वर्षीपासूनच हा उपक्रम सुरू केला की खऱ्या अर्थाने राजेंचं जो जो इतिहास आहे आणि त्याचबरोबर त्यांचा संघर्ष असेल किंवा रणनीती असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून कुठेतरी जाज्वल्य जो इतिहास आहे हा सगळ्यांच्या पुढे यावा आणि त्याच अनुषंगाने महाआरतीचं आयोजन आमच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. निश्चितपणानं कुठेतरी आपण पाहिलं तर आज जयंतीच्या निमित्ताने सगळीकडेच त्याचा उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणावरती साजरा होतो की काय सगळ्याच ठिकाणी आपल्या मिरवणुका असतील, त्याच्यानंतर शिवज्योत असेल किंवा वेगवेगळ्या व्याख्यानाच्या माध्यमातून आज आपला इतिहास या ठिकाणी जतन करण्याच्या माध्यमातून असेल पुढे चालू ठेवण्याचं काम चालू राहिलेलं आहे आणि त्याच माध्यमातून तोच उद्देश ठेवून आम्ही सुद्धा या ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलेलं आहे. जय भवानी. नमस्कार, मी सीआरपी सुप्रिया रवींद्रनाथ जायकर वासांबे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान यामध्ये आम्ही कार्यरत आहोत आणि इथे आपल्या आळी मोपाडा वासांबेमध्ये आमचे जे बचत गट आम्ही काढत आहोत महिलांचे, त्याच्या मार्फत त्या महिलांना स्वयंरोजगार कसा मिळेल हे आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आणि ह्या संस्थांचे पंचायत समितीशी टायप आहे येणाऱ्यांची, त्याच्या मार्फत हे उद्योग आलेले आहेत. आणि आता जे प्लास्टिक बंदी आहे त्याच्यासाठी खास हा जो प्रशिक्षण आम्ही निवडला आहे तो त्याच्यासाठी आहे का तर प्लास्टिक पिशव्या ह्या जागोजागी पडलेल्या दिसत आहेत, जसं स्वच्छता होत नाहीये, प्लास्टिकची विल्हेवाट लागत नाही, त्यासाठी प्लास्टिक बंदी व्हावी आणि ज्यूटचा वापर जास्तीत जास्त व्हावा याचाच याचे ध्येय आहे. आणि आपल्या एरियामध्ये जेवढे दुकानदार असतील काही असेल त्यांनी आमच्या महिलांना हा रोजगार द्यावा का याच पिशव्या तुम्ही मार्केटमध्ये वापराल आणि त्याचा वापर होऊन प्लास्टिक विघटन होईल, प्लास्टिक बंदी होईल आणि प्लास्टिकचा नाश होईल, हेच आमचं ध्येय. आणि आमच्या महिलांना यामार्फत हे प्रशिक्षण घेतल्यानंतर जे बचत गटांना लोन मिळालं जाईल किंवा त्यांना रोजगार मिळाला जाईल त्यावरती ती महिला स्वतः स्वयं उभी राहील आणि ती एक सक्षम महिला बनेल, हेच आमचं ध्येय राहील. आणि हे बचत गट असेच आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.